ठीक आहे. In progress. येस. सो मला सांगा तुमच्यापैकी किती लोक कमिटेड आहेत आणि टिल द एंड माझ्यासोबत थांबणार आहेत. जर थांबणार असाल चॅटबॉक्स मध्ये TTE असं टाईप करायचं आहे, म्हणजे टिल द एंड. ओके, कारण की कुठलाही कॉन्सेप्ट असू दे, अर्धी इन्फॉर्मेशन घेऊन आपल्याला चालत नाही, राईट. यस, टिल द एंड थांबणार आहे आपण. कारण की कमिटेड लोक जे आहेत हे काय करतात, जिंकतात, राईट. सो आता थोडक्यात आपण पहिल्यांदा काय करूया, की हे एसएल हंटिंग जे आहे त्याच्या बाबतीत आउटलाईन घ्यायला चालू करूया, की हे नेमकं काय आहे, कशा पद्धतीने केलं जातं, किती लोकांना वाटतं की हे खरंच एसएल हंटिंग होत असेल. किती लोकांना वाटतंय येस होतंय, नाही होतंय? लाईट. येस होतंय. ठीक आहे. एसएल हंटिंग का होत असेल, का करत असतील लोक, काय कारण आहे, म्हणजे करतात तर. ठीक आहे. ओके. ठीक आहे. चलो. सो थोडक्यात आता आपण पहिल्यांदा काय करूया, की प्राइस एक्शन जे आहे त्याच्या बाबतीत थोडंसं जाणून घ्यायला चालू करूया वन बाय वन. ओके. सो त्याच्यासाठी मी पहिल्यांदा काय करतो, ट्रेडिंग व्ह्यू जे आहे, ठीक आहे, हे आपल्या सगळ्यांसमोर काय करतो इथे लावतोय, आणि त्याच्यामध्ये ठीक आहे प्राइस एक्शन वरती आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार आहे. सो दॅट जास्त डिस्कशन जे आहे आपलं कशावरती राहील, प्राइस एक्शन बेस मध्येच राहणार आहे. ओके. आणि त्याच्यावरतीच आपण बऱ्याचशा गोष्टी पुढे डिस्कशन करायला चालू करूया. ओके. चलो. सो माझ्या स्क्रीनला तुमच्या सगळ्यांना दिसत असेल चार्ट जो आहे तो. ठीक आहे. मी आता काय करतोय, बार रिप्ले ऑप्शन घेतोय. ठीक आहे. बार रिप्ले ऑप्शन घेतोय आणि त्याच्यावरती आपण काही गोष्टी काय करूया, चेक करायला चालू करूया. काही दिवसांच्या मागे आपण काय करू, चार्ट घेऊन जाऊ. ठीक आहे. तर आणखीन एक. ठीक आहे. ठीक आहे. बघा, सगळ्यांना बेसिक चार्ट किंवा प्राइस एक्शन माहिती आहे का? येस नो. जसं की ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, ओके, किंवा चार्ट पॅटर्न. येस. एकदा कन्फर्मेशन द्या. ठीक आहे, म्हणजे मला बोलताना आपण पुढच्या ऍडव्हान्स गोष्टी ज्या आहेत ह्या डिस्कशन करू शकेन. ओके. येस, माहिती आहे. ठीक आहे. चलो आता थोडस बघूया, की आता नॉर्मली बघा. ठीक आहे. आता इथं कोणीतरी काय करतंय, ट्रेड करतंय. ओके. नॉर्मली कोणीतरी म्हणण्यापेक्षा आपणच ट्रेड करतोय. आपण आता इथं काय करणार मला सांगा, हा ब्रेकडाऊन झालाय. ठीक आहे. ब्रेकडाऊन झालेला आहे. ठीक आहे. आणि इथं आपण बघतोय की हा एन टाईप बनतोय. ओके. म्हणजे रिट्रेसमेंट होते. सगळेजण आपण ट्रेड घेणार का? येस नो. ठीक आहे. बघा ब्रेकआउट आहे, प्रॉपर ब्रेकआउट आहे ना. पुढचा चार्ट कोणालाच दिसत नाहीये, मला पण माहिती नाही की काय होईल. पण काय बघितलं, इथं या पद्धतीने ठेवलं, हा एक ब्रेकआउट आहे. ठीक आहे. का ब्रेकआउट आहे, ब्रेकआउटची डेफिनेशन बघा जी आतापर्यंत आपण शिकलेली आहे. ठीक आहे. काय आहे की एकदा इथं यू बनला, इथं आलो, आणि इथं मोठ्या व्हॉल्युमनं काय केलं, ब्रेकडाऊन केलेलं आहे. म्हणून आपण सगळेजण काय केलं, इथं एंटर केलं. ओके. आता एंटर केल्यानंतर बघा काय होतंय, की मी पुढे कॅन्डल प्ले करतो. लगेच काय झालं त्याच्यानंतर, आपला एसएल खाऊन मार्केट जे आहे काय झालं, वरती गेलं. काय झालं, किती लोकांच्या बाबतीत असं घडतंय, ऍग्री करताय का? घरत असाल तर चॅटबॉक्स मध्ये ए असं टाईप करा. किती लोकांना असं वाटतंय की हे माझ्या बाबतीत पण घडतंय? आपण ज्या ज्याला ब्रेकआउट घेतो, ब्रेकआउट घेतल्यानंतर काय होतं, आपला एसएल जातो आणि मार्केट जे आहे ते रिव्हर्स जातं. राईट. बरोबर. ठीक आहे. आता काही अजून उदाहरण बघूया. ठीक आहे. बघा आता इथं त्यानंतर पुन्हा काय झाला, हा एक ब्रेकआउट झाला. ओके. अगेन आता बघा, इथं ब्रेकआउट झाला. ओके. त्यानंतर आपण काय म्हणतो, इथं ब्रेकआउट झाला, व्हॉल्यूम पण आहे. आता इथून इथपर्यंत आले, आणखीन मार्केट वरती जाईल. ओके.
ठीक आहे. आता बघा पुन्हा आपण ट्रेड केला, काय घडलं? येस. ठीक आहे. पुन्हा एस एल गेला. ओके. ठीक आहे. आता लॉजिक बघा त्याच्या मागे काय आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण काय म्हटलं, ठीक आहे जरा असं काय करूया, वाट बघूया आणि फॉलोअप येतंय का नाही त्याच्यानंतर काय करूया, आपण ट्रेड करायला चालू करूया. ठीक आहे. आता बघा त्यानंतर काय झालं, इथं थांबले. ओके. तर आपण या पद्धतीने जर काम करतोय. ठीक आहे. आता किती लोक इथं ब्रेकआउट ट्रेड करायला, ब्रेकडाऊन ट्रेड करायला तयार आहेत? चॅटबॉक्स मध्ये सांगा, येस ऑर नो, घेणार की नाही ट्रेड घेणार. किती लोक शॉर्ट सेल करतील, चॅटबॉक्स मध्ये येस टाईप करा. किती लोक होल्ड करणार, किती लोक वेट करणार? ओके. वेट करणार. ओके. स्क्रीन दिसते ना? हे बघतायत. सेल करणार. ओके. ठीक आहे. चलो आता बघूया आपण इथं सेल केला काय घडतंय. अगेन इथं बघा काय झालं, इथं आपण स्टॉप लॉस ठरवून आपला काय झालं, एस एल गेला. किती लोकांच्या बाबतीत हे रिअली असं घडतंय की आपण ब्रेकआउट ट्रेड करतोय आणि ब्रेकआउट ट्रेड जो आहे तो फेल जातोय. ऍग्री करत असाल चॅटबॉक्स मध्ये ए असं टाईप करा किंवा मी असं टाईप करू शकताय. ठीक आहे. रॅन्डमली आपण ट्रेड बघितलेत, मी इथलाच नाही कुठलाही चार्ट घेऊ आपण. ठीक आहे. राईट. आपण ब्रेकआउट घेतो आणि नेमकं त्यानंतर आपला एसएल जातो. ठीक आहे. Right. मग आता हे असं का घडतं, त्याच्या मागचे काय रिझन आहेत, त्याच्या बाबतीत आपण थोडंसं डिस्कशन करायला काय करूया, चालू करूया. ठीक आहे. एस एल जातो हा पार्ट नाहीये. ठीक आहे. एस एल तर सगळ्या, असं कोणी नाहीये ज्याला एस एल नाही जात. ओके. एस एल जातात. ठीक आहे. इनफॅक्ट आज लाईव्ह ट्रेडिंग मध्ये असेल तर मी सगळ्यांसमोर एस एल घेतले. बरोबर आहे का? ठीक आहे. 3 ट्रेड झाले, एकामध्ये प्रॉफिट बुकिंग झालं, दोन मध्ये काय झाले, एस एल झाले. ओके. इट्स अ पार्ट. पण आपण घेताना किती एस एल घेतोय त्याच्या बाबतीत आपल्याला काय करायचंय बघायचंय. ओके. म्हणजे थोडक्यात आता जर आपण आता इथे बघा किती ट्रेड केले, सगळ्या याच्यामध्ये 3 ट्रेड केले. ओके. पहिला इथं घेतला, दुसरा इथे घेतला, तिसरा इथे घेतला. तिन्ही पण फेल झाले. तिन्ही पण काय झाले, फेल झाले. मग हे असं का घडतं, त्याच्या मागची नेमकी सायकोलॉजी काय आहे किंवा ही टेक्निक काय आहे, त्याच्या बाबतीत आपण पहिल्यांदा बघायला चालू करूया. ओके. आता ज्या वेळेला ज्या वेळेला अशा घटना घडतात, म्हणजे आपण बघितलं प्राइस एक्शनच्या बाबतीत आणि याच्या बाबतीत. ओके. तर आता थोडं थोडं काय होतंय बघा. ठीक आहे. पहिल्यांदा ज्या वेळेला ही माहिती, प्राइस एक्शन आणि या सगळ्या गोष्टी कोणाला माहिती नव्हत्या, त्यावेळेला म्हणजे कोविडमध्ये मोस्ट ऑफ द ट्रेडर काय झाले, आले. ओके. तोपर्यंत ब्रेकआउट ट्रेडिंग आणि या सगळ्या गोष्टी काय होत होत्या, खूप चांगल्या पद्धतीने चालत होत्या. किती लोक ऍग्री करतात त्याला? म्हणजे लोकांपर्यंत ही इन्फॉर्मेशन नव्हती. ओके. जसं पूर्वीच्या काळी काय होतं की इंडिकेटर्स लोकांना माहिती नसायचे की टेक्निकल अनालिसिस पण काहीतरी आहे आणि ते मी वापरायला चालू करतो. ओके. आता ज्या वेळेला मास लोकांनी, म्हणजे सगळ्यात जास्त लोकांनी काय केलं, इंडिकेटर वापरायला चालू केलं. ओके. त्यावेळेला इंडिकेटरची अॅक्युरेसी काय झाली, कमी झाली. आता त्यानंतर मग लोक काय आले, प्राइस एक्शन वरती आले. प्राइस एक्शन जास्त काय झालं त्याचं बघायला वगैरे चालू केलं आणि प्राइस एक्शन मध्ये आता ब्रेकआउट वगैरे बघितलं तर ब्रेकआउट पण काय होतात, मोस्ट ऑफ दी लोकांना माहिती आहे. आता ब्रेकआउट त्यामुळे काय होतात, फेल होतात. आता याच्या मागचं कारण काय आहे, तर थोडंसं आपण त्याच्या बाबतीत डिस्कशन करणार आहे. पहिली गोष्ट, ठीक आहे, लिक्विडिटी. ओके. किती लोकांनी याच्या आधी हा शब्द ऐकलेला आहे? व्हॉट इज लिक्विडिटी? ओके. याच्या बाबतीत आपण डिस्कशन करणार आहे. म्हणजे काय? ठीक आहे. साधं आपण एक एक साध्या साध्या उदाहरणानुसार काय करूया, समजून घेऊया. ठीक आहे. जर समजा मार्केटला इथं जायचंय. ओके. इथं वर जायचं आहे. ओके. तर मार्केट काय होतं की आपण ज्या पद्धतीनं मार्केट बघतो,
त्या पद्धतीनं मार्केट काम करत नाही. ओके. म्हणजे काय, की आपल्याला चार्टमध्ये किंवा याच्यामध्ये शिकताना आपण कशा पद्धतीने शिकलोय, ठीक आहे, की असा एक डाऊन ट्रेंड असेल तर अशा पद्धतीनं काय होतोय, हा जात असतोय. ओके. आपण या पद्धतीनं बघितलेलं आहे. ओके. पण जर बघायला गेलं तर हा एक्झॅक्टली असा असतोय का? तर तो तसा नसतोय. काय असतोय, एक ट्रेंड असतो. ओके. आणि त्यामध्ये छोटा, 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 छोटा एक आहे अप ट्रेंड आहे. त्यानंतर काय होतं, डाउन ट्रेंड येताना पण एक या पद्धतीने काय होतं आपल्याला डाउन ट्रेंड बघायला मिळतो. ओके. आणि त्यानंतर वरती जात असताना पण तो काय करतोय, या पद्धतीनं वरती जातो. राइट. आता हे कॉम्बिनेशन आहे मल्टिपल टाइम फ्रेममध्ये जर आपण ट्रेंड आयडेंटिफाय करायला गेलं तर. ओके. त्यामुळं जे लोकं इथं बघत असतील, तर ते काय म्हणणार, की हा जो आहे हा अप ट्रेंड आहे. ओके. आणि जे मेजर मोठ्या टाईम फ्रेमला बघत असतील, ते काय म्हणणार, की हा डाउन ट्रेंड आहे. ओके. किंवा हा जर डाउन ट्रेंड बघितला, तर दोघांचं म्हणणं पण काय होईल, इथंच येईल. पण ही जी मूव्हमेंट येते, त्यामध्ये काय होतात, की लोकं येतायत. ओके. आता हे असं का घडतं किंवा असंच का झालं पाहिजे? ओके. त्याच्या बाबतीत बघायला गेलं तर या वेव्ह का क्रिएट करतात? जसं की डाव थिअरी आहे, ही अशी वर-खाली, वर-खाली का जाते? सरळ का नाही जात? ओके. तर सिंपल आहे. मार्केट जे आहे, हे मेकॅनिझम आहे. कशावरती चालतं? तर लिक्विडिटीवरती चालतं. लिक्विडिटी म्हणजे काय? जर समजा माझ्याजवळ काहीतरी आहे विकायला, समजा 10 मोबाईल आहेत. ओके, ठीक आहे. हे 10 मोबाईल मी जर मला काय करायचे आहेत, ह्याची किंमत वाढवून ठेवायची असेल, ठीक आहे. किंमत वाढवून ठेवायची असेल, तर मला काय करावं लागेल? असं काहीतरी क्रिएट करावं लागेल, की याची ठीक आहे, डिमांड जी आहे ही वाढली पाहिजे. काय झाली पाहिजे? डिमांड वाढली पाहिजे किंवा याचा सप्लाय 10च्या ऐवजी माझं एकच मोबाईल आहे, असं सांगून काय केलं पाहिजे? सप्लाय केलं पाहिजे. किती लोकं ॲग्री आहेत त्याला? जर ह्याची किंमत वाढवायची असेल, तर या पद्धतीने जाणार आहे. येस ओर नो? 2 मार्ग आहेत. बरोबर? राइट. आता मार्केटमध्ये जर डिमांड वाढवायची आहे किंवा डिमांड जर काय झाली पाहिजे अ, येस. समजलं असेल, एकदा 10 आउट ऑफ 10 रेटिंग द्या. कारण की कन्सेप्ट हा समजला तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. मार्केट सायकॉलॉजी लक्षात येईल आणि प्राइस एक्शन विथ सायकॉलॉजी ओके. हा सगळ्यात एकदम वॉव मोमेंट राहील. राइट? समजलंय? ठीक आहे. चलो. आता जसं मी म्हटलं इथं उदाहरण घेऊ आपण टी-सी-एस ठीक आहे. टी-सी-एस जर याची किंमत वाढणार असेल किंवा वरती घेऊन जायची आहे, ओके. उदाहरण घ्या, ठीक आहे. तर वरती घेऊन जायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा काय झालं पाहिजे? वरती घेऊन जाण्यासाठी प्राइसला, ठीक आहे. आणि जर समजा मी काय आहे मोठा इन्स्टिट्यूशनल प्लेयर आहे, असं समजा, ओके. तर मी पहिल्यांदा जर मला शेअर बाय करायचे असतील, तर मी कशा पद्धतीनं बाय करणार? ओके. किंवा कुठल्या सायकॉलॉजीनुसार बाय करणार? सगळ्यांना माहिती आहे, सगळे म्हणतील काय, की लो प्राईसला बाय केलं पाहिजे. बरोबर, ठीक आहे. पण या लो प्राईसला मला मिळण्यासाठी मला पहिल्यांदा काय केलं पाहिजे, की सप्लाय क्रिएट केला पाहिजे. किती लोकं ॲग्री आहे त्याला? जर समजा ओके, काय करायचंय? मोठ्या इन्स्टिट्यूशनला ओके, काय करायचंय टी-सी-एसला बाय करायचंय, तर त्यांना जेवढ्या क्वांटिटीमध्ये शेअर्स पाहिजेत, तेवढे आता मार्केटमध्ये आहेत किंवा कमी आहेत असं समजू. ओके. त्यांना डिस्काउंटेड शेअर्स कधी मिळतील? ज्यावेळेला त्यांना सप्लाय जास्त होईल. ओके. आता सप्लाय म्हणजे काय? की टी-सी-एसमध्ये वरती जायच्या ऐवजी पहिल्यांदा ते काय करणार, की ब्रेकडाउन जे आहे, या पद्धतीनं झाल्यानंतर ओके, काय होतं या पद्धतीने झाल्यानंतर लोकं काय करायला चालू करतील, हा स्टॉक सेल करायला चालू करतील आणि ज्यावेळेला यांनी सेलला काढला, त्यावेळेला काय केलं, इन्स्टिट्यूशनने याच्यामध्ये काय केलं, बाय केलं. ओके. सो दॅट सिंपल सप्लाय आता त्यांनी केलं, नाही केलं किंवा त्यांना असं करावं लागतंय. ओके. ह्या सगळ्या डेफिनिशन तुम्ही बघा. ओके. याच्यात काय इथिकल आहे, काय अनइथिकल आहे, आपल्याला त्या मोरॅलिटी कन्व्हर्सेशनमध्ये जायचं नाही. ओके. पण याच्या मागची लॉजिक आणि सायकॉलॉजी किती लोकांना समजते आता, की का एस-एल हंट होतात? किती लोकांसाठी हा आय ओपनिंग मोमेंट आहे? चॅट बॉक्समध्ये आय असं टाइप करू शकताय. क्लिअर आहे?
जस्ट त्यांना पाहिजे काय की सप्लाय पाहिजे. ओके, तो सप्लाय कुठून येणार आहे? रिपीट करू? एकदा चॅटबॉक्स मध्ये आर टाईप करा, रिपीट करायचं असेल तर. ओके. ठीक आहे. चलो. सो आता बघा, मी थोडक्यात रिपीट करतो. काय की जर इन्स्टिट्यूशन असेल कोणतीही, ठीक आहे, तर त्यांना पाहिजे काय की डिस्काउंटेड स्टॉक पाहिजे. जर आपण उदाहरण घेतलं टीसीएसचं, ओके, टीसीएसला त्यांना जर बाय करायचंय, जेवढी क्वांटिटी त्यांच्याकडे आहे ते वेट करतायत की कधी रिटेल ट्रेडर काय करतील मार्केटमध्ये, असा एखादा ब्रेकडाऊन बघतील आणि शॉर्ट करायला चालू करतील. त्यावेळेला हे काय करणार, लोक बाय करणार आणि त्यानंतर काय होते, प्राइस जी आहे ही वरती जाते. ओके, जस्ट सिंपल याच्या मागचं लॉजिक आहे की सप्लाय वाढला तर त्यांची काय होते, डिमांड फुलफिल होते. राईट, क्लिअर आहे. आता सेम गोष्ट आता वेगवेगळ्या स्टॉक्स मध्ये पण होते, इंडेक्स मध्ये पण होते काय? यस होते. आता ही आपण कशा पद्धतीने बघू शकतोय किंवा याच्या नेमकं रिझन काय आहे, त्याच्या बाबतीत आपण काय करूया, बघायला चालू करूया. ओके, बऱ्याचशा वेळेला आपण काय डिस्कशन केलं की एक स्ट्रॅटेजी जर सगळ्यांना कळाली तर ती काय होते, त्याची एज निघून जाते. ओके, काय सांगितलं? एक स्ट्रॅटेजी जर सगळ्यांना कळाली तर त्याची काय होते, एज निघून जाते. किती लोकांना हे क्लिअर आहे? म्हणजे जर समजा सगळ्यांनीच आरएसआय वापरायला लागले, ओके, तर आरएसआय काम करायचा बंद होतो. येस, बरोबर आहे का? ठीक आहे. आता आरएसआय ची एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. पहिल्यांदा बघा, आरएसआय लोक वापरत होते, ठीक आहे, सगळ्यांनी वापरायला चालू केलं, आरएसआय काम करायचा बंद झाला. ओके, आणि आता मी बरेचसे बॅक टेस्टिंग केले, तर आरएसआय सगळ्यात बेस्ट चालतोय. का होत असेल असं? लोक आले, ठीक आहे, लोकांना आवडलं, ती गोष्ट केली काही दिवस आणि त्यानंतर काय केलं, त्यांनी सोडून दिले. ओके, आणि पुन्हा आरएसआय वापरण्याची संख्या काय झाली, कमी झाली आणि परत आरएसआय चांगले रिझल्ट द्यायला लागले. राईट, किती लोकांना आरएसआय चे रिझल्ट वगैरे मी ऑलरेडी एक युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, बघितलाय. सिंपल आरएसआय ची ओव्हरसोल्ड आणि ओव्हरबॉट ची स्ट्रॅटेजी आहे, जी इंट्राडेला अमेझिंग रिटर्न देते. आता बघितले का? चॅटबॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, चलो. आता कॉमनली कुठली स्ट्रॅटेजी वापरली जाते, त्याच्या बाबतीत आपण थोडंसं काय करूया, आता इथे डिस्कशन करूया. ठीक आहे, आता प्राइस एक्शन झाले. ठीक आहे, आता जस्ट याच्या मागची सायकोलॉजी आपण बघूया, की बरेचसे लोक काय करतात की ईएमए वापरतात. बरोबर आहे का? येस, नो? आपण सगळेजण ईएमए क्रॉसओव्हर वापरतो. ठीक आहे, तर ईएमए क्रॉसओव्हर साठी मी जस्ट काय केलं होतं की चॅट जीपीटीला हे करून काही कोड तयार केले होते. कशासाठी कोड केले होते? ठीक आहे, मी ते कोड काय करतो इकडे. ठीक आहे, ठीक आहे. याच्या बाबतीत पण मी बॅक टेस्टिंग मध्ये सांगितलं होतं की चॅट जीपीटी आणि आपण हे कशा पद्धतीने वापरू शकतोय. जर तुम्हाला बॅक टेस्टिंग मध्ये इंटरेस्टेड असाल, कारण की बॅक टेस्टिंग सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. बॅक टेस्टिंग एक्सपर्ट झालो तर आपण कुठल्याही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज मध्ये लगेच काय करू शकतोय, हे करू शकतोय, बघू शकतोय. ओके, ठीक आहे, जस्ट अ मिनिट, कोड तयार होत आहेत. ओके, चलो डन. मी काय केलं, हे कोड कॉपी केले. ठीक आहे, आता बॅक टेस्टिंगला आपण इथं बघूया, पाइन एडिटरला आलो. ठीक आहे, आणि पाइन एडिटरला मी काय केलं, सगळे पेस्ट केले. ठीक आहे, आणि ऍड टू चार्ट म्हणलं. ठीक आहे, चलो. सो सगळी आता इथं काय झाली, स्ट्रॅटजी डिप्लॉय झालेली आहे. आता पहिलं बघूया ही स्ट्रॅटेजी कशी काम करते, काय करते. ओके, सिंपल याचं लॉजिक काय आहे, सिंपल लॉजिक बघा काय आहे. लॉजिक हे आहे की 7 आणि 21 हे दोन ईएमए घेतलेले आहेत. ओके, 7ची म्हणजे ब्लू लाईन वरती आली तर बाय करायचं आणि रेड लाईन वरती आली तर काय करायचं, सेल करायचं. जर समजा म्हणजे मी इथं बाय केलं असेल तर मी इथं काय करणार, सेल करणार. अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, सगळेजण अवेअर आहेत का या स्ट्रॅटेजीच्या बाबतीत? ठीक आहे, ही इन्व्हेस्टमेंटला आणि बऱ्याचशा ठिकाणी इंट्राडेला पण आता काय करतायत, वापरतायत बरेचसे लोक. ओके, आता ही वापरली तर याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघितलं. आता याचा रिझल्ट पण आपण बघितला. रिझल्ट काय आहे, निगेटिव्ह आहे. जर समजा कोणी या पद्धतीने वापरायला चालू करतंय, ठीक आहे, आणि एका लॉट वरती काम करतंय, तर त्याचं काय होईल, साधारणतः लॉस होऊन जाईल. ठीक आहे, एका वर्षाचं मी याचं बॅक टेस्टिंग घेतलं, 23/8 ते 24/8 पर्यंत. ठीक आहे,
तर काय होतं बघा, लॉस होतोय. ठीक आहे, किती होतोय? 3400 रुपयाचा काय होतोय? लॉस होतोय. म्हणजे आता हा काय होईल? मल्टिपल याच्यामध्ये जाईल. हे प्रॉफिट देत नाही आपल्याला, समजलं. ओके. आता याच स्ट्रॅटेजी बाबतीत, ठीक आहे. आता या स्ट्रॅटेजीला आपण प्रॉफिटेबल बनवू शकतोय का? येस, बनवू शकतोय. आता जस्ट मी काय करतोय, की हे जे सिग्नल आहेत, ठीक आहे. म्हणजे हे कॉमनली लोक वापरतायत. आता मी असं म्हणेन, की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, टेस्ट करायचं आहे, ठीक आहे. ही बरीचशी टेक्नॉलॉजी बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, की टेस्टिंग, बॅक टेस्टिंग कसे करायचे किंवा याचे कोड्स कसे करायचे. ओके. म्हणून त्यांना हे ऍक्सेस नाहीये. ते मे बी वापरतायत अजून पण, म्हणून काय होते, ही या पद्धतीने आहे. आता या स्ट्रॅटेजीमध्ये बघा, 45% काय आहे, याची अॅक्युरेसी आहे. आता याच स्ट्रॅटेजीला, ठीक आहे, मी जस्ट सिंपल काय करतो, जिथं बाय सिग्नल आहे, ओके, सिंपल याला मी प्रॉफिटेबल बनवणार आहे. कशा पद्धतीने बनवणार आहे? ठीक आहे. जसं बघा इथं काय केलं, की हा जो सेलिंगचा बायचा सिग्नल आहे, ओके, जसं जिथं बाकीचे लोक काय करतात, बाय करतात, तिथं आपण काय करणार, सेल करणार. म्हणजे मला काय माहितीये, मी जर ट्रेड केले आता, तर मी काय करणार आहे, 45% वेळेला या पद्धतीनं ट्रेड केला तर प्रॉफिटेबल येईल. ओके. जर मी याच्या उलटे केलं तर काय होतंय, ते आपण थोडंसं काय करूया, इथं करूया. मी इथं परत एकदा काय करतोय, स्विच द कमांड करतोय. ओके. एंट्री अँड एक्झिट. ठीक आहे. अगेन कोड तयार होत आहेत, तोपर्यंत आपण इकडचे जे कोड आहेत, ठीक आहे. ओके, नको, हे कोड असेच असू देत, आपण एक डुप्लिकेट टाकू, म्हणजे तुम्हाला इकडचे आणि इकडचे कम्पेअर करता येते. ओके. किती लोकांना वाटतंय की खरंच व्हॅल्युएबल आहे, आपण जो टाइम इन्व्हेस्ट केलेला आहे त्याची व्हॅल्यू मिळते? चॅटबॉक्स मध्ये वी असं टाईप करा. ठीक आहे. आता मी हे का दाखवतोय कोड किंवा या सगळ्या गोष्टी? ओके. तर सिंपल मला ही सायकोलॉजी सांगायची आहे, ठीक आहे. आपण ऍज अ रिटेल ट्रेडर, जसं न्यूजच्या बाबतीत आपण पहिल्यापासून म्हणतोय काय, की आपल्यापर्यंत बातमी आली म्हणजे काय, ऑलरेडी कार्यक्रम झालेला आहे, नाहीतर आपलाच कार्यक्रम करायचा आहे. ठीक आहे. हीच गोष्ट प्राइस एक्शन मध्ये पण काय होते, आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. आता मी सिंपल तीच स्ट्रॅटेजी काय केली आहे अशी वापरली. ठीक आहे. काय केलं, जिथं, ओके, पहिल्यांदा बघा हे, जिथं आपण काय करत होतो, इथं बघा, आपण इथं काय करणार होतो, शॉर्ट करणार होतो. तिथं आपण काय केला, ट्रेड जो आहे हा लॉंग केला. काय केला, लॉंग केला. ओके. अगेन काही उदाहरण बघा. ठीक आहे. रिव्हर्स. ठीक आहे. इथं आल्यानंतर नॉर्मली आपण बाय करणार होतो, इथं काय केला, उलटा विचार केला. काय केला, शॉर्ट केला. प्रॉफिट. बरोबर आहे का? ठीक आहे. अगेन थोडेस जरा इथे साईडवेज आहे. ठीक आहे. आता बघा, इथं नॉर्मली आता ईएमए क्रॉस ओव्हर झाले म्हणून सगळी जनता काय करत असणार आहे, बाय करत असणार आहे. आपण काय करणार, उलटा शॉर्ट करणार. ओके. आता हे शॉर्ट केल्यानंतर काय झालं बघा, जी स्ट्रॅटेजी वेल नोन, वेल फेमस होती, त्याचा रिझल्ट काय आहे, सगळे डाऊन आहेत. ओके. लॉस मेकिंग आहे. आणि तीच स्ट्रॅटेजी मी फक्त काय केली, उलटी वापरली. ओके. अजून याच्यात रिस्क रिवॉर्ड, मनी मॅनेजमेंट आपण काहीच ऍड केला नाही. जस्ट काय केले, जे सिग्नल येतात ते काय केले, उलटे वापरले. ओके. तर अमेझिंग रिझल्ट आहे का? ठीक आहे. आता याच्यामध्ये रिझल्ट तुम्ही कम्पेअर करणार त्याच्यानुसार. मी त्याला पहिल्यांदा काय करतो, 10,000 रुपये लागतात या पद्धतीने इथं करतो, म्हणजे रिझल्ट जे आहे ते ऍक्च्युअल दिसायला चालू होते. ओके. किती लोकांना वाटतंय की हे अमेझिंग आहे? सेम स्ट्रॅटेजी आपण काय केली, उलटी केली. अमेझिंग असेल चॅटबॉक्स मध्ये ए असं टाईप करा. काय झालं? येस. अॅक्युरेसी जी आहे ही काय झाली, इथं वाढली, प्लस प्रॉफिटेबल आलो आपण. ठीक आहे. जी लॉस मेकिंग स्ट्रॅटेजी होती, बरोबर आहे का, ती आपली काय झाली, प्रॉफिटेबल स्ट्रॅटेजी झाली. बरोबर. राईट. आता सेम याच्या बाबतीत, म्हणजे जे सरळ करणार आहे ते आपण काय करायचं, उलट करायचं. ओके. का करायचं, लक्षात आलं? किती लोकांना कळालं की लिक्विडिटी काय आहे, लिक्विडिटी का आहे? ओके. लक्षात आलंय का? येस नो मध्ये मला सांगा, की आपल्याला हे असं का करणं गरजेचं आहे. ठीक आहे. याला
प्राइस एक्शन किंवा स्मार्ट मनी कॉन्सेप्ट. किती लोकांनी ऐकलंय याच्या बाबतीत? स्मार्ट मनी कॉन्सेप्ट एक नवीन अडव्हान्स प्राइस एक्शन जी आहे, जी वापरली जाते, ओके, ग्लोबली वापरली जाते. ओके, त्यामधला हा जो लिक्विडिटी कॉन्सेप्ट आहे, तो काय केला जातोय, ऑलरेडी इकडे वापरला जातोय. ठीक आहे. प्लस याच्यामध्ये एक इंडुसमेंट नावाचा प्रकार आहे. म्हणजे काय, की जर समजा, ओके, आपल्याला काय करायचं आहे, की इथं लिक्विडिटी येते, तसं बाकीच्या लोकांना जे माहिती आहे, जो बायचा सिग्नल दिला जातोय, त्यानंतर काय होतंय, सेल होतंय. ओके, आता याच जर मी थोडासा मोठ्या टाइम फ्रेमला गेलो, ठीक आहे, तर हीच अॅक्युरेसी बघा मला काय होते, 53% पर्यंत येते. आणि जर मी 15 मिनिटं वगैरे या पद्धतीने गेलो, ठीक आहे, नाही बँक निफ्टी आहे ना, ओके, ठीक आहे. ठीक आहे, आता हीच मी तुम्हाला ऍज अ RSI साठी पण युज करून दाखवतो. ठीक आहे, जरा थोडी मोठी टाइम फ्रेम झाली तर प्रत्येक एक स्क्रिप्टची वेव्ह असते, त्या वेव्ह मध्ये बसली पाहिजे. ओके, बँक निफ्टी आहे तर 5 मिनिटांनी याच रेंज मध्ये बसेल ती. राईट, ठीक आहे. हम्म, बरोबर. आता ऍज अ इंडुसमेंट म्हणजे काय, की पहिल्यांदा म्हणजे जर काय करायचं आहे, की आपल्याला म्हणजे इन्स्टिट्यूशनला आपल्याकडून पैसे काढून घ्यायचे तर ते आपल्याला काय करणार, कशाच तरी लालच देणार. ओके, आता ते लालच काय असेल, चॅटबॉक्स मध्ये मला सांगा. तोपर्यंत आपण काय करूया, बाकीच्या कॉन्सेप्टच्या बाबतीत थोडस डिस्कशन करायला चालू करूया. ठीक आहे. येस. ठीक आहे. सो मला एक क्विक फीडबॅक द्या. ओके, किती समजते 1 to 10 रेट करून, मी जे बोलतोय हे लँग्वेज समजतेय का? येस, नो. किती लोक एकदम नवीन आहेत? झिरो असं टाईप करा जर समजत नसेल तर. ओके, गुड गुड. ठीक आहे. बी ऑथेंटिक, झिरो टाईप करा, नो इश्यू. ठीक आहे, पण रिप्लाय द्या, सो दॅट मला लक्षात येईल की काय चालू आहे आणि आपल्याला काय डिस्कशन करायचं आहे, कोणते पॉइंट किती डेप्थ मध्ये सांगायचे आहेत. ओके. ओके, ठीक आहे. सो थोडस, ठीक आहे, आता जो टॉपिक आहे जसं की एस एल हंटिंग, ओके, हा असं समजून घ्या की हा डायरेक्ट आपला मास्टर चा पेपर आहे. ठीक आहे. ओके, बॅचलरच्या वरची जी मास्टर डिग्री आहे त्याच्या बाबतीत डिस्कशन आहे. म्हणजे काय, की ज्यांनी ऑलरेडी काय केलेलं आहे, टेक्निकल अनालिसिस शिकलेले आहेत, त्यानंतर प्राइस एक्शन शिकलेले आहेत. ठीक आहे, आणि तरी सुद्धा मार्केटमध्ये त्यांना अडचण येते, या लोकांसाठी काय होतं, की हा टॉपिक जास्त व्हॅल्युएबल आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हे बेसिक पण माहिती नाहीये, तर माझं सजेशन काय राहील, की अगदी पहिल्यापासून जे आहे हे काय करायचं आपल्याला, स्टार्ट करायचं. हे करण्यासाठी तुम्ही काय करा, चॅटबॉक्स मध्ये तुमचा नंबर ड्रॉप करा. ओके, जेणेकरून आमची टीम तुम्हाला गाईड करेल. ओके, आणि बेसिक टू हे कसं शिकायचं, काय शिकायचं, त्याच्या बाबतीत काही येस स्ट्रक्चर्ड वे न वर्कशॉप आहे, ते तुम्हाला काय केले जातील, प्रोव्हाइड केले जातील. ओके, क्लिअर आहे का? जस्ट ड्रॉप युअर नंबर, स्टार्ट टू एंड पर्यंत काय करेल तुम्हाला समजायला सुरुवात होईल. ओके, राईट, ठीक आहे. आता बरोबर. आता आपण बघितलं काय, की एस एल हंटिंग का होतं, म्हणजे मार्केटला जर वरती जायचं असेल तर त्याला काय केलं पाहिजे, लिक्विडिटी जनरेट केली पाहिजे. ओके, आणि जसं मार्केट लिक्विडिटी जनरेट करण्यासाठी काय करेल, आपल्याला लालच देईल. काय देणार, लालच देणार. ओके, किती लोकांना हे पटतंय की मी जे बोलतोय ते ऍग्री होत आहे? ठीक आहे, ऍग्री असाल एकदा चॅटबॉक्स मध्ये ई असं टाईप करा की रिअल मध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत, की मार्केटला जर वरती जायचं आहे तर ते पहिल्यांदा ब्रेकडाऊन दाखवणार. ओके, नंतर काय होणार, वरती जाणार. राईट, दॅट्स वाय आपल्याला काय करायचं, या स्ट्रॅटेजीज डिकोड करायला चालू करायचे. ठीक आहे. आता जसं बघितलं, सिंपल उलटा विचार करायचा आहे. उलटा विचार म्हणजे काय, जसं की आपण आता याच्यामध्ये डिस्कशन केलं. ओके, लिक्विडिटी बघितली, आता रिव्हर्स थिंकिंग करायला चालू करायचं. म्हणजे काय, आपण म्हणतो की ही स्ट्रॅटेजी चालत नाही, मला ती स्ट्रॅटेजी चालत नाही, या पद्धतीने म्हणतोय सगळे, बरोबर आहे का? ठीक आहे, तर आजपासून आपण काय करणार, की उलटा विचार करायला चालू करणार. म्हणजे जी स्ट्रॅटेजी चालत नाही, ओके, ती कशी चालवायची याच्या बाबतीत आपण काय करणार आहे, डिस्कशन करणार. क्लिअर आहे? येस, नो?
ठीक आहे. आता लाईव्ह डेमो आपण बघायला चालू करूया वन बाय वन. ठीक आहे, प्राइस एक्शनच्या बाबतीतच. ओके, आपण प्राइस एक्शन ब्रेकआउट बघितले होते, तेच आता आपण काय करणार, उलटे बघणार. क्लिअर? म्हणजे असं समजायचं की आजपासून मी सामान्य ट्रेडर नाहीये, मी कोण आहे, असं समजायचं प्रो ट्रेडर आहे आणि मला काय करायचे, सगळ्यांचे एस एल हंट करायचे आहेत. त्या पद्धतीने आपण चालू करणार. सिंपल प्राइस एक्शन तेच आपण काय करणार इथं डिस्कशन करणार आहे. ठीक आहे, रेडी असाल चॅटबॉक्स मध्ये आर असं टाईप करा. लगेच आपण काय करूया, त्याच्याकडे बघायला चालू करूया. ठीक आहे, ऍज अ बँक निफ्टी इथं आहे आपल्याकडे. आणि हा जो आहे आपण हाईड करू, आता गरज नाही याची. इंडिकेटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यू न का सांगितलं, बरेचसे लोक नवीन आहेत, सिंपल वेने काय करता येईल, शिकता येईल. ओके, ठीक आहे. चलो 5 मिनिटावरती आपण बँक निफ्टी काय करायला चालू करूया, रॅन्डमली कुठलाही एक दिवस घेऊ. ठीक आहे, या पद्धतीनं. ठीक आहे, चलो. आता बघा, हे बघितल्यानंतर नॉर्मली ट्रेडर विचार काय करतोय, बुलिश ट्रेंड आहे. ठीक आहे, आणि ब्रेकआउटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर याच्यावरती गेला तर मी काय करणार, इथं बाय करणार, या पद्धतीनं तो विचार करणार. आणि चलो आपण इथं या पद्धतीनं हे ड्रॉ करून ठेवू. ब्रेकआउट करणार आहे. ठीक आहे, जस्ट आता मी प्ले करायला चालू करतोय. ठीक आहे, याच्यावरती गेला तर आपण बाय करतो नॉर्मली रिटेल ट्रेडर. ठीक आहे, आता बघा इथं आपण काय केलं होतं, हे जरा बॉक्स काय. ओके, आता बघा हा ब्रेकआउट झाला. ओके, ब्रेकआउट झाल्यानंतर नॉर्मली रिटेल ट्रेडर काय करतो, बाय करतो. आपण काय करणार इथं, बाय करणार की सेल करणार, मला सांगा आता. काय करणार? ठीक आहे, चलो. मी आत्ताच सांगितलं की जो आज तक पडा आहे, ठीक आहे, त्याच्या बरोबर उलट करायचं. काय करायचं, उलट करायचं. ओके, आता नॉर्मल ट्रेडर काय करणार, ये हे आम जिंदगी, इथं हे करणार, इथं स्टॉप लॉस ठेवणार. ओके, आणि इथून वरती काय करणार, टार्गेट ठेवणार, या पद्धतीनं. ओके, आणि या पद्धतीनं आपण सगळ्यांनी ट्राय करून झालेले आहेत आणि आपण काय केलेत, भरपूर एस एल घेतलेले आहेत. ओके, बरोबर आहे. एकच मिनिट. नाही झालं. ठीक आहे, कनेक्ट झाला का? ओके. सो ये है आम जिंदगी. आता मेंटॉस जिंदगी कशी आहे, आपण उलट करणार. काय करणार, उलट करणार. शॉर्ट ट्रेड घेणार. ठीक आहे, इथं घेणार, याचा छोटासा स्टॉप लॉस ठेवणार आणि काय करणार, उलटा विचार करायचा, कुठपर्यंत, इथपर्यंत टार्गेट घेणार. ठीक आहे, आज इथे स्टार्ट झाला. ओके, बरोबर. आता जस्ट सिंपल आपला स्टॉप लॉस काय झाला, आता छोटा झाला आणि टार्गेट जे आहे ते बघा 1:3 पर्यंत मिळतंय. राईट, बघूया काय होईल, प्रॉफिट येईल, लॉस येईल. ठीक आहे, याच्या बाबतीत आपल्याला अॅक्युरेसी, हा पहिली इम्पॉर्टंट अॅक्युरेसी. सर असं केल्यानंतर 100% रिझल्ट मिळेल का? ठीक आहे, मी काय म्हटलं, तुमचे ब्रेकआउट कधी कधी चालतात, कधी कधी चालत नाहीत. बरोबर आहे का? येस, नो? राईट, कधी कधी चालतात, कधी कधी चालत नाहीत. ओके, मग ज्या वेळेला चालतील त्यावेळेला काय होतं, आपल्याला 1:1च टार्गेट मिळतं. बरोबर, ठीक आहे. आणि ज्या वेळेला चालत नाही त्यावेळेला, त्यामुळे आपण काय होतो, ओव्हरऑल लॉस मध्ये येतो. आता इथं पण सेम रेशो आहे, किती, 50-50%. ओके, पण इथं ट्रिक काय आहे, माझा गेला तर इथं 1 रुपया जाणार, आले तर किती, 3 रुपये येणार. ओके, एक माझं टार्गेट झालं तर माझं 3 एस एल घ्यायची ताकद राहते. सिंपल आहे, बरोबर. अमेझिंग आहे का? लॉजिक तेच आहे, फक्त उलट वापरायचं आहे आणि आपण काय करणार, रिस्क रिवॉर्ड इम्प्रोवाइज करणार. क्लिअर? चलो, आता बघूया इथे. ठीक आहे, अजून नाही गेला एसएल. ठीक आहे, एसएल गेला, किती पॉईंट गेले नोट करून ठेवा, 43 पॉईंट गेले आपले. ओके, ठीक आहे, पुन्हा एकदा आपण काय करणार, अटेम्प्ट करणार. नो इश्यू.
ठीक आहे, चलो आता इथे बघा, वरती एक चांगली कॅन्डल झालेली आहे. ओके, वरती चालू आहे एखादा पॅटर्न किंवा हे आपल्याला बघायला मिळालं तर पण विचारतो. ठीक आहे, फर्स्ट मोमेंट मध्ये मी जाणार नाही. ठीक आहे. ठीक आहे, आता बघा हा ब्रेकआउट झालेला आहे अगेन एक. ठीक आहे, आता हा ब्रेकआउट आहे. ठीक आहे, तर याच्या पुढे आपल्याला काय पाहिजे, एक व्हेरी स्ट्रॉंग कॅन्डल पाहिजे. ठीक आहे का, अजून नाही आली. ठीक आहे, वेट करू. नाही मिळाला. ठीक आहे, चलो. ठीक आहे, वेट करू, काही अडचण नाहीये. ठीक आहे, चलो इथं पण नाही झाला. ओके, जसा चार्ट पॅटर्न असतोय त्याचा उलटा आपण वापरायचा. ओके, अरे रे रे. ठीक आहे, चलो इथे बघा. ठीक आहे, आता इथे झाला. आता इथं काय करणार आपण, बाय और सेल. हे बघून काय करायची इच्छा वाटते आपल्याला. येस, बाय करणार, सेल करणार, काय करणार, काय करणार आपण. ठीक आहे. ओके, अगेन इथं आपला काय गेला, छोटा एसएल गेला वन मोर टाइम. ठीक आहे, कारण की इथं दिसत होता बेरिश पॅटर्न, आपण काय केला इथं, बेरिश पॅटर्न केलं. ओके, आता बघा पुन्हा, आता इथं आपल्याला काही स्ट्रक्चर दिसतंय का, सध्यासाठी तर नाहीये. थोडंसं मार्केटला आता थोडंसं स्लो होऊ दे. ठीक आहे, अजून कुठलाही चार्ट पॅटर्न प्रॉपर तयार झाला नाही. ठीक आहे, प्रॉपर तयार होऊ दे, म्हणजे प्रॉपर आपल्याला इंड्युसमेंट बघायला मिळेल. ठीक आहे. ठीक आहे, आता बघा, फर्स्ट फॉल झाला होता. त्यानंतर यम पॅटर्न इथं काय करतोय, हा बनवतोय, इथं ट्रॅप करताना काय करतोय, हे देतोय. ठीक आहे, सो ज्या वेळेला हा ब्रेक करेल, ओके, त्याच्यानंतर आपल्याला एक चांगली संधी मिळेल. ठीक आहे, हा हा नाही होणार. ठीक आहे, हा वरच्या साईडला ब्रेक केला पाहिजे का, तर लोक इथं सेल करायला चालू केलं, ज्यांनी इथं सेल केलं असेल, ओके, त्यांचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे, या इथं असणार आहे. बरोबर आहे का. ठीक आहे. ठीक आहे, आता इथे पण आणखीन एक पॅटर्न तयार होतोय. जस्ट वेट करा, उलट आपल्याला कन्फर्मेशन मिळालं पाहिजे. ठीक आहे, कन्फर्मेशन मिळालं. आता बघा इथं की एवढा छोटासा आपला स्टॉप लॉस आहे. किती छोटासा स्टॉप लॉस आहे इथे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे, चलो आता इथे बघा, इथे काय झालं आपला, अगेन एस एल गेला, नाही गेला. ठीक आहे, 1:3च्या अभाव आपल्याला मुवमेंट मिळाले का बघा. ऑलरेडी इथं जरी घेतला, ओके, चेक करू थांबा. इथं आपण घेतला होता लॉंग पोझिशन, सगळ्यांनी शॉर्ट केला होता इथे. 1:3 तर आपली इथंच होते. ओके, इथंच होते, बरोबर आहे का. ठीक आहे, अगदी इथंपर्यंत स्टेज केलं तरी सुद्धा चालतोय, 1:5 पर्यंत वगैरे येतोय. ठीक आहे, 1:5 म्हणजे आपण जेवढे एसएल घेतले इथून, 1, 2, 3, ओके, तिन्हीची कॉस्ट निघाली का. एक एसएल आपल्याला गुड इनफ आहे, सॉरी, एक आपल्याला टार्गेट आपल्यासाठी काय आहे, गुड इनफ आहे, आपल्याला चांगला प्रॉफिट जनरेट करून देण्यासाठी. ठीक आहे,
आणि अगेन आता या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस कुठे असणार आहेत, या इथे असणार आहेत. ठीक आहे, जस्ट आता एक गोष्ट ऑब्झर्व करूया. ठीक आहे, की कुठे कोण कशा पद्धतीने विचार करतोय. ठीक आहे, अजून पाहिजे असा पॅटर्न नाही होत. ठीक आहे, काही अडचण नाही, तरी पण आपण जेवढे ट्रेड केले. ठीक आहे, हे बघा इथून इथं जरी घेतलं. ठीक आहे, आलं काय या झोन पर्यंत? येस. ठीक आहे, आणि नो डाऊट जर इथं आपण ट्रेड घेतलाय ना, तर मोस्ट ऑफ दी कंडिशन मध्ये 50-60% वेळेला. ओके, ठीक आहे, चलो. हा बघा, याला खाली जायचं होतं. कुठे जायचं होतं? खाली जायचं होतं. त्यानं या सगळ्यांचे काय केले, इथे एस-एल कलेक्ट केले. ओके, प्रॉपर झालंय बऱ्यापैकी सेटअप. ठीक आहे, आणि किती वेळा चालणार आहे हा? 50% वेळा चालणार आहे. ओके, आता इथं आपण ट्रेड करू शकतोय का? येस नो मला सांगा. काय करायचंय? जसं नॉर्मल ट्रेडरला वाटतंय की हा ब्रेकआउट आहे. ओके, त्यांच्यासाठी हे काय आहे? लालच आहे, इंड्युसमेंट आहे. काय आहे? लालच आहे. आपण इथं काय करणार? उलटा ट्रेड टाकणार, शॉर्ट पोझिशन टाकणार. इथं हा छोटासा आपला काय राहील, इथं स्टॉप लॉस राहील, आणि टार्गेट जे आहे मिनिमम 1:3 पर्यंत आपण काय करणार? मिनिमम घेणार. ओके, 1:3च घ्यायचं आहे. ठीक आहे, 1:2 पण चालेल, पण 1:3 घ्यायचं आहे. ओके, लक्षात येत आहे? येस नो? ओके, आणि जर पेशन्स राहत नाहीये तर 1:2 नंतर काय करायचं? बुकिंग करायला चालू करायचं 1:2 नंतर. ओके, असा ट्रेडर प्रॉफिटेबल कोणी शक्यतो खूप अवघड आहे 1:1 ला काम करणं. 1:2 मिनिमम रिस्क रिवॉर्ड पाहिजे. ओके, क्लिअर आहे? चलो बघूया. 1:2 मला वाटतं इथं कुठेतरी होईल. ठीक आहे, 50% वेळेला चालतं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला 1:2 मिनिमम 2 चा बुकिंग ठेवायचा आणि त्याच्या पुढं हे करायचं. ठीक आहे, चलो देखते. गॅप अप नेक्स्ट डे ओपन झालंय. ठीक आहे, चलो नेक्स्ट डे झालं तर इथंच बुकिंग आपण कन्सिडर करणार. ठीक आहे, इथंच बुकिंग कन्सिडर करणार. ठीक आहे, किती पॉईंट मिळाले? इथून इथपर्यंत 332 पॉईंट मिळाले. ठीक आहे, वाव आहेत. अगेन एस-एल घ्यायची ताकद तयार होते का आपल्याकडे? वाव असेल चॅटबॉक्स मध्ये वाव असं टाईप करू शकता. सिम्पल आहे, मी काही बघितलंय, मला चार्ट पण माहिती नाहीये. राईट? येस. काय करायचं? उलटा विचार करायचा. ओके, ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल बघायचे आहेत आपल्याला? येस नो? मला थोडीशी चॅटबॉक्स मध्ये एनर्जी कमी वाटते. ठीक आहे, मला सांगा की समजतंय का मी जे बोलतोय ते? ओके, ठीक आहे. समजत असेल येस टाईप करा, नसेल नो असं टाईप करा, बाउन्सर जात असेल तर बी असं टाईप करा. ओके, जसं म्हटलं की सप्लाय, तुम्ही जर मला एनर्जीचा सप्लाय दिला तर मी काहीतरी नॉलेजचा सप्लाय देईन. बरोबर आहे? गुड गुड, ठीक आहे. चलो आणखीन काही उदाहरण बघू. ठीक आहे, बघा आपण आता काय करायचं? उलटा विचार करायचा. आता पुढचं जे आहे, ठीक आहे, कशालाही यूज करा, बँक निफ्टी, निफ्टी, जिथं जिथं असं वाटतंय. ठीक आहे, आपल्याला शोधायचं काय? इंड्युसमेंट शोधायचे. ठीक आहे, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट मध्ये 2-3 एंट्री मॉडेल आहेत, त्यापैकी एक मॉडेल जे आहे ते मी काय करतोय, इथं सांगतोय, आपल्या भाषेमध्ये सांगतोय. ठीक आहे, काय करायचं? जिथं आपण बाय करणार असतोय, ठीक आहे, तिथं आपण काय करणार? सेल करणार. ओके, याच्या बाबतीत माझ्याकडे एक क्लिप पण आलेली आहे, बघायची आहे का? एक छान आजच मला क्लिप आली होती, व्हॉट्सअपला कोणीतरी फॉरवर्ड केले होते आपल्याच क्लायंटने. ठीक आहे, बघायची आहे का जस्ट? गाइस मुझे लगता है मेरे पास सुपर पावर है। हाँ मतलब जब भी मैं कोई ट्रेड लेता गाइस मुझे लगता है मेरे पास सुपर पावर है। हाँ मतलब जब भी मैं कोई ट्रेड लेता हूँ ना
मार्केट उसी डायरेक्शन में चलने लग जाती है। मतलब 3 महीने से एक भी लॉस नहीं, हमेशा प्रॉफिट हो रहा है। मुझे पता है तुमको यकीन नहीं हो रहा है, इसलिए अब मैं लाइव मार्केट में तुमको दिखाऊंगा कि मुझे कैसे प्रॉफिट हो रहा है। देखो, यहाँ पे पूरा पूरा लग रहा है मार्केट नीचे जाएगा, लेकिन मुझे लगता है मार्केट यहाँ पे ऊपर जाएगा, इसलिए यहाँ पे मैं कॉल लेने वाला हूँ। बड़ी क्वांटिटी में मैंने कॉल ले लिया है, और देखो देखो, गया गया ऊपर, गया गया, देखा देखा। मुझे पता है तुम लोगों को अभी भी यकीन नहीं हो रहा है, इसलिए मैं और एक ट्रेड लेके दिखाऊंगा। देखो, यहाँ पे पूरा पूरा लग रहा है मार्केट ऊपर जाएगा, लेकिन मुझे लगता है यहाँ पे मार्केट नीचे जाएगा, यहाँ पे मार्केट गिरेगा, जोर से गिरेगा, और मैं इसलिए पुट ले रहा हूँ। मैंने पुट ले लिया है, बड़ी क्वांटिटी में पुट ले लिया है, और देखो, गया, नीचे गिरा। राईट. अमेझिंग आहे. जस्ट काय करायचं, उलटा विचार करायचा. जे दिसतंय ना त्याच्यावर उलट करायचं. ओके. काय झालं? क्लिअर. ठीक आहे. चलो आता आपण प्राइस एक्शन वरती पुन्हा एकदा बॅक टू येऊ. ठीक आहे, आणि बघूया याच्यामध्ये काय करायचं. ठीक आहे. बघा आता इथं आपण येतोय. ठीक आहे. आपल्याला चार्ट पॅटर्न शोधायचा आहे. चार्ट पॅटर्न मोस्ट प्रोबेबल आपल्याला काय होतं, सक्सेस देतोय. म्हणजे तिथं सगळ्यात जास्त लोक ट्रॅप होतील. ओके. ठीक आहे. बघा आता ही या पद्धतीने कॅन्डल झाली होती. ठीक आहे. अजून काही उदाहरण बघू आपण. ठीक आहे. ठीक आहे. कधी कधी जेन्युन रिट्रेसमेंट असते, त्यावेळेला आपला एसएल जाईल. ओके. झाले का 1:3? 1:3. राइट. ये होगा इसका एसएल. एंट्री एसएल. ठीक है. ओके. आता बघा, वन मोर टाइम आपल्याला काय दिसतंय इथं, हे दिसतंय. ओके. ठीक आहे. आता मला सांगा, इथं किती लोकांना वाटतंय की सेल होईल? येस. ठीक आहे. आता इथं लोक येणार नाहीत. का नाहीत येणार? ते म्हणणार इथं वीक दिसतोय. बरोबर आहे का? हा वीक आहे, त्यामुळे लोक येणार नाहीत. ओके, या पद्धतीनं. किंवा आपण जरी करतोय तर याचा लो ठेवून काय करू शकतोय, एका लेवलला एकदाच ट्रेड करायचं. काय करायचं? एका लेवलला एकदाच ट्रेड करायचं. का? जो आपण कॉन्सेप्ट बघितलाय की 2 वेळा टच होत असेल तर ब्रेक होण्याचे चान्सेस जास्त आहेत, आणि ब्रेक होणारा असेल तर आपण काय करणार? उलटा विचार करणार. काय करणार? उलटा विचार करणार. ठीक आहे. मॅक्झिमम ट्रॅपिंग चेक करायचं आपल्याला कुठे होऊ शकतंय. ठीक आहे. चल. आता त्याला खाली जायचं असेल ना, तर आता लोक बघा, इथं असेल त्यांचा एसएल कुठं असणार आहे, इथं असणार आहे, इथं असणार आहे, आणि इथं असणार आहे. ओके. आता जर मार्केटला खाली जायचं असेल, ठीक आहे, तर पहिली लेवल, ओके, आणि ही दुसरी लेवल, इथं लोकांचे एसएल असणार आहेत. बरोबर. आता बघूया आपण काय असू शकतंय. ठीक आहे. मॅक्झिमम ट्रॅपिंग कुठे राहतंय बघू. ठीक आहे. दिवस संपला वाटतं. अच्छा, ठीक. नेक्स्ट डे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट डे झालाय. ठीक आहे. बघूया नेक्स्ट डेला पण आपल्याला इथं मिळतंय का. ओके. अगेन न्यू स्ट्रक्चर तयार करून ठेवू. आपण वेगवेगळे आपले जे स्ट्रक्चर आहे ते लावून ठेवायचे. कधी कधी असं होईल की 3-4 कॅन्डलचा पण ट्रॅप असतो. ठीक आहे.
आता जर त्याने खाली दाखवून वरती गेला ना, तर बुलिश टाईप मध्ये आपल्याला मिळेल. ओके. आता इथे त्याने ब्रेकडाऊन दिलेला आहे, पण आपल्याला काय पाहिजे, एक बुलिश कॅन्डल पाहिजे, तर आपण एंटर करणार, नाहीतर नाही करणार. नाही, अजून पाहिजे तशी नाही झाली. ठीक आहे. आता ही झाली आहे, पण तेवढा कॉन्फिडन्स नाहीये. घ्यायचं असेल तर कमी क्वांटिटीवरती आपण इथं ट्राय करू शकतोय. इथून स्टॉप लॉस काय राहील, हा छोटासा राहील आणि आपल्याला 1:3 टार्गेट राहू शकतं. ओके. पण पाहिजे असं व्हॉल्यूम पण नाहीये आणि हे पण नाहीये. दॅट्स वाय आपण जरासं स्किप करू. आयडियल बघूया आणखी. ओके. ठीक आहे. एक इथं बनतोय. ठीक आहे. आणि एक वरती बनतोय. हा बघा, सगळ्यात जास्त स्टॉप लॉस इथं असतील. ओके. आणि एक तर इथं कंटिन्युएशनचे. ठीक आहे. चेक करू आता. रिट्रेसमेंट घेतली तर अशी राहिली. ठीक आहे. चलो, आता इथे बघा, हा झालेला आहे. नाही, कॅन्डल परत पाहिजे तशी आपल्याला नाही दिसत इथं. ठीक आहे. अगेन क्वांटिटी कमी करून करू शकतो. एकदम छोटासा स्टॉप लॉस राहील इथं जर केला तर. किती पॉईंटचा काढली, एवढा पॉईंटचा. ठीक आहे. गॅप डाऊन झालाय. ठीक आहे. ठीक आहे. चलो, अजून एक दोन उदाहरण बघू आणि त्यानंतर आपण काय करूया, थेरीकडे वापस येऊ. ठीक आहे. आता बघा, हा एक चांगला ब्रेकआउट दिसतोय आपल्याला. ठीक आहे. या पद्धतीनं. ओके. आता हा ब्रेकआउट बघून सगळ्यांची इच्छा काय होते, बाय करायची होते. ठीक आहे. चलो, नाही, अजून खूप वरती आहे. अशा याच्यात जायचं नाही आपल्याला. रिट्रेसमेंट मध्ये सेट. हे रिट्रेसमेंट आणि फेक ब्रेकआउट या दोघांमधला फरक आपल्याला जाणून घ्यायचा आहे. ओके. ठीक आहे. आता इथे बघा, एक स्ट्रक्चर बऱ्यापैकी होताना दिसते आपल्याला. ठीक आहे. कॅन्डल जराशे प्रॉपर आपल्याला सेटअप मध्ये दिसू दे एखादी. हीच होऊ शकते. ठीक आहे. जी प्रॉपर ब्रेकआउट कॅन्डल आहे ना, आणि त्यानंतर फेक ब्रेकआउट जे म्हणतो ना आपण, तशी आली पाहिजे. ओके. तर बघूया, याच्या नंतरची कॅन्डल रेड जर चांगली मिळाली तर आपल्याला. ठीक आहे. आता बघा, इथे एकदम छोटासा स्टॉप लॉस आहे आणि या पद्धतीने आहे. ठीक आहे. इथं पण करू शकतो आपण. डन. चालू 1:3. शॉर्ट पोझिशन घेतली इथे. एवढासा स्टॉप लॉस. आणि इथं 1:3.5 पर्यंत टार्गेट आहे. राईट. अमेझिंग आहे. एकदम छोटे छोटे स्टॉप लॉसेस आहेत आणि टार्गेट जे आहे ते 1:3 पर्यंत आहेत. ओके. त्यामुळे अॅक्युरेसी आपल्याला 50% जरी असेल तरी सुद्धा काही अडचण येणार नाही. किती लोकांना आवडलं हे? यस. आणि सगळ्यात अमेझिंग गोष्ट सांगतो, विचार आपल्याला हा करायचा आहे, मॅक्झिमम स्टॉप लॉस कुठे असतील. ओके. जर आपल्याला या इथं या झोन मध्ये सगळ्यांचे स्टॉप लॉसेस असतील. ओके. ज्याला प्राइस इथं हिट करेल ना, तर हे स्टॉप लॉस हंट करत एकदम प्राइस खाली घेऊन जाते आणि फास्ट मध्ये. या वेळेला ऑप्शन बायरला सगळ्यात जास्त फायदा होतो. ओके. काय होतं इथं, ऑप्शन बायरला सगळ्यात जास्त फायदा होतो. ओके. आणि हे सगळं जे आहे उद्याच्या उद्या मार्केटमध्ये जाऊन वापरायचं नाही. बॅक टेस्ट करायचे, बार रिप्ले या पद्धतीने येतात. ठीक आहे. गो चार्ट नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन आपण हे सगळं व्हेरीफाय करून घेऊ शकतोय. ठीक आहे. बघा किती मोठे टार्गेट आहेत.
ओके. ज्यांना लिक्विडिटी समजेल, ओके, त्यांच्यासाठी याच्या इतकं बेस्ट काही नसणार आहे. ओके, क्लिअर आहे? येस. ओके. राईट. हे कॉन्सेप्ट कुठं वापरू शकतोय? कुठेही वापरा, क्रिप्टोला वापरा, याला वापरा. ठीक आहे. हा फक्त एक कॉन्सेप्ट आहे. ओके. कुठला? हा सांगितला तो. शिकायचं असेल चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करा. ठीक आहे. याचा कम्प्लीट मॉडेल जे आहे ते आपण काय करू शकणार आहे, शिकू शकणार आहे, आणखीन अॅक्युरेसी आपली वाढवू शकणार आहे. ठीक आहे. लाईव्ह मध्ये आपण काय केलं, बघितलं की हे कशा पद्धतीने काम करतं. ओके. टेस्टिंग पुढचा चार्ट मला पण माहित नाही कसा होतोय, काय होतोय. एसएल घेतले का? येस घेतले. ठीक आहे. पण आपण ओव्हरऑल काय झालो, प्रॉफिटेबल झालो. मॅक्झिमम आपल्याजवळ काय झाले, प्रॉफिट जनरेट झाले. आणि एसएल जे आहेत, ठीक आहे, जेवढे एसएल घेतले तेवढेच टार्गेट पण घेतले. पण पैसे आपल्याकडे बॅकअपला राहिले. किती लोकांना हे प्रॉपर सगळं शिकायचं आहे, तर चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करू शकताय. ओके. आणि जर तुम्हाला या पद्धतीनं प्रॅक्टिस करायचं आहे, बॅक टेस्टिंग करायचं आहे, ओके, तर प्रोफेशनल याच्यासाठी आम्ही काय करतोय, एक टीम तयार करतोय. ज्या लोकांना खरंच इंट्राडे मध्ये इंटरेस्टेड आहेत, की मला इंट्राडे मध्ये काम करायचं आहे वगैरे, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी एक वेगळं मॉडेल. आणि ऑप्शन सेलिंग, मला जॉब आणि बिझनेस करत करत काही ट्रेडिंग करायचं आहे, ओके, तर त्याच्यासाठी पण आपण काय करतोय, एक वेगळं मॉडेल तयार करून ठेवतोय. ओके. जे ऑप्शन सेलिंग मास्टरीचे लोक आहेत, ज्यांनी ऑलरेडी आपल्याकडे ऑप्शन सेलिंग मास्टरी केलंय आणि जॉब करत ऑप्शन सेलिंग करायचं आहे. ठीक आहे. कारण की काल टीचर्स डे होता, बऱ्याचशा लोकांचे फोन आले, बरंचसं डिस्कशन वगैरे पण झालं. ओके. त्यामध्ये मला लक्षात काय आलं, की जे इंट्राडे करत होते तेवढा वेळ आता मिळत नाहीये. ओके. मग मला ओव्हरनाईट मध्ये काही करता येतंय का, किंवा हे करता येतंय का? ओके. तर चॅटबॉक्स मध्ये ओएसएम आणि पुढचा नंबर ड्रॉप करा. ओके. जेणेकरून एक स्पेशल बॅच घेऊन, म्हणजे कुठल्या कुठल्या पोझिशन्स आम्ही घेतोय त्या तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्ही पण तुमच्या अकाउंटला त्या पोझिशन्स ऍज इट इज घेऊ शकताय. ओके, क्लिअर आहे? ओएसएम ओल्ड मेंबर साठी काय करतोय, ऑप्शन सेलिंग जॉब आणि बिझनेस करत सगळ्यात सेफ पद्धतीने कसं करू शकतोय. टार्गेट राहील वीकली साधारणतः आपण 2% गेन करणार. ओके. ठीक आहे. आणि जर लूज करायचे झाले तर 2% लूज करणार. या पद्धतीने रिस्क रिवॉर्ड जे आहेत हे मेंटेन राहतील. ओके. बऱ्याचशा लोकांची रिक्वेस्ट होती की ऑप्शन सेलिंग मध्ये मला हे करायचं आहे, कशा पद्धतीने करू शकतोय. कॅपिटल मिनिमम किती लागेल, 30,000 रुपये लागेल. 30,000 रुपये मध्ये होतंय. सेफर साईड 35 किंवा 40,000 रुपये ठेवा. ओके. राईट. ठीक आहे. सो रिगार्डिंग दिस क्वेश्चन आन्सर घेणार आहे मी. जस्ट पहिल्यांदा ड्रॉप युअर नंबर. ठीक आहे. नवीन आहेत, बेसिक पासून स्टार्ट करायचं आहे. ओके. तर अगदी हे सगळं खूप सोपं आहे. जर आपण एका वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे स्ट्रक्चर्ड वेनं शिकलो तर. ठीक आहे. त्यामुळं स्ट्रक्चर्ड वेनं शिकायचं असेल, नंबर ड्रॉप करू शकताय. ज्यांनी ऑलरेडी केलेलं आहे, ऑप्शन सेलिंग मध्ये काहीतरी करायचं आहे, पोझिशन कुठल्या घेतोय, काय घेतोय बघायचे आहेत. ओके. तर काय करा, चॅटबॉक्स मध्ये नंबर ड्रॉप करा. आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो, कशा पद्धतीने पोझिशन्स घेतल्या जातात त्याच्या बाबतीत आपण एकदा बघूया. ठीक आहे. आणि माझ्या डोक्यात जर जास्त लोक असतील, प्रॉपर सगळ्यांना करायचं आहे, तर वीकली एखादा आपण जो पोझिशन घेतोय त्यांच्यासाठी एखादी ब्रॉडकास्ट किंवा काहीतरी करून ते पोझिशन घेता येईल अशा पद्धतीने. ओके. नाही, ऑप्शन सेलिंग साठी कुठलीही फी नसणार आहे. ऑप्शन सेलिंग मास्टरी ज्यांनी केलेलं आहे, कुठलीही फी नाहीये. ओके. राईट. आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. तुमच्या ब्लेसिंग याच हीच आमची फी. ओके. राईट. ठीक आहे. आता हा जो कॉन्सेप्ट आहे, ठीक आहे, जसं मी सांगितलं, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट ज्याचं नाव आहे. ओके. तर स्मार्ट मनी म्हणजे ऍडव्हान्स प्राइस एक्शन आहे. स्मार्ट मनी कुणाकडे असतो, ज्यांच्याकडे पैसे आहेत, कॅपिटल आहे. ओके. ठीक आहे. ते लोक स्मार्ट मनी म्हणून वापरले जातात. ठीक आहे. आता इथले कॉन्सेप्ट जे आहेत हे थोडेसे वेगळे आहेत. आणखीन थोडंसं त्याच्यामध्ये शिकणं पण गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यामध्ये मला बेस्ट काय वाटलं सगळ्यात चांगलं, ठीक आहे, म्हणजे खूप चांगली अॅक्युरेसी मिळते हे नाहीये. ठीक आहे. मला हे वाटलं की 50-60% अॅक्युरेसी आहे ना माझ्यासाठी ओके. पण माझा रिस्क रिवॉर्ड 1:2, 1:3 आहे. ओके. जेणेकरून चुका जरी झाल्या आपल्याकडून किंवा हे झालं तरी अकाउंट आपल्याला काय होईल, प्रॉफिटेबल राहील. स्विंग ट्रेडिंग मध्ये जास्त कॅपिटल ठेवून ट्रेड करता येणार काय सर? येस, करता येते, काही अडचण नाहीये. ठीक आहे.
स्विंग ट्रेडिंगसाठी पण ज्यांना टॅक्सेशनची अडचण आहे किंवा हे आहे, ठीक आहे. ऑलरेडी आपण एक इंडिकेटर लॉन्च केलेला आहे, ट्रेडिंग व्यू वरती आहे, जीके स्टॉक नावाचा, ठीक आहे. 60 to 80% अॅक्युरेसी त्या इंडिकेटरची येते. तो फ्री मध्ये आहे, तो फ्री मध्ये तुम्ही वापरू शकताय, ठीक आहे. त्याचा स्क्रीनर तयार करायचा आणि त्याच्या अकॉर्डिंग वापरायचा. ओके. स्टॉक्स ज्यांना शोधायचे आहेत, ठीक आहे, कुणालाही विचारायची वगैरे गरज नाहीये, तो इंडिकेटर ऍज इट इज वापरू शकताय, ठीक आहे. मी लास्ट टाइम पण दाखवला होता. वन मोर टाइम मी काय करतोय इथं, हा दाखवतोय, ठीक आहे. 30 मिनिटाची टाइम फ्रेम, ठीक आहे. कुठलाही स्टॉक घेऊ शकतोय एखादा. आयशर मोटर, याची अॅक्युरेसी सगळ्यात जास्त आलती म्हणून मी दाखवतोय. जीके स्टॉक नावानं आहे बघा हा, ठीक आहे. यामध्ये जर असं प्रॉपर वेन आपण हे बघा, मागच्या एका वर्षामध्ये, ठीक आहे, 23 ते 24 या वेळेमध्ये बघू शकतो आपण एक प्रॉफिटेबल पर्सेंटेज किती आहेत, 88% आहेत. किती? 88%. ओके. जीके स्टॉक किंवा गणेश स्टॉक नावाने तुम्हाला हा इंडिकेटर बघायला मिळेल. 88% वेळेला आपण प्रॉफिटेबल राहणार. ओके. ही इंट्राडे स्क्रीन पुढे बसायची गरज नाही, हा इंडिकेटर लावायचा आणि जस्ट काय करायचे, तुम्हाला जे स्टॉक लावायचे त्या पद्धतीनं हा सांगतोय. इथं ऑलरेडी तो सांगतोय बघा, जसं की आता तो इथं सांगेल, ठीक आहे. इथं आल्यानंतर सांगेल की हा बाय करायचा आहे. ओके. त्यानंतर सांगेल की इथं आल्यानंतर तुम्ही सेल करा. ओके. इथं सिग्नल येतात ऑलरेडी, ठीक आहे. आता इथं बाय केलाय, परत खाली गेलाय, काही टेन्शन घ्यायचं नाही. सेल करायचा सिग्नल त्याचा तो देतोय. ओके. परत इथं बाय केला, इथं सेल केला. ओके. एकदम डॉट टू डॉट. इथं बाय केला बघा एकदम बॉटमला, इथं सेल केला. ओके. त्यानंतर इथं बाय केला, इथं एक्झिट दिला. ओके. इथं बाय केला, इथं एक्झिट दिला. ओके. इथं बाय केला, इथं एक्झिट दिला. थोडासा लॉस आहे, नो इश्यू, ठीक आहे. त्यानंतर बघा, इथं बाय केला, इथं सेल केला, इथं कॉस्ट टू कॉस्ट गेलो, ठीक आहे. इथं बाय केला, बॉटमला, टॉपला सेल, बाय, सेल, ठीक आहे. बाय, कॉस्ट टू कॉस्ट सेल, बाय बॉटमला, इथं सेल. ओके. बाय सेल. ओके. बघा बॉटमला आहे, ठीक आहे. या पद्धतीनं आपण काय करू शकतोय, करू शकतोय. ओके. राईट. आता इथं हा लॉस मेकिंग ट्रेड आहे का? यस आहे, ठीक आहे. कुठलाही स्टॉक याच्यावरती आपण काय करू शकतोय, बघू शकतोय. ओके. येस. इंडिकेटर नेम जीके स्टॉक नावानं आहे, हा फ्री मध्ये पब्लिश केलेला आहे. ओके. आणि जसं मी सांगितलं, हा ऑसिलेटिंग टाईप मध्ये आहे. ऑसिलेटिंग टाईप मध्ये म्हणजे याच्यामध्ये RSI आणि बाकीच्या गोष्टी पण इन्क्लूड केलेल्या आहेत, जो तुम्हाला ऍज इट इज काय करायचा, यूज करायचा आहे, ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, की जो भक्तिभावाने वापरतो त्याला जास्त रिटर्न मिळतात. म्हणजे ज्याचा ट्रस्ट असेल त्याला कॉन्फिडन्स जास्त येईल, ज्याचा कॉन्फिडन्स जास्त आहे त्याची सायकोलॉजी स्टेबल राहते. ओके. आणि ज्याची सायकोलॉजी स्टेबल राहते तो चांगलं मार्केटमध्ये रिटर्न काढू शकतो. बरोबर. राईट. ठीक आहे. येस. दोन्ही पद्धतीनं पण करू शकतो, ठीक आहे. आता प्राइस एक्शन मध्ये स्टॉकला वापरलं चालतंय, सगळ्याला वापरलं तरी सुद्धा चालतंय. ओके. येस. तुम्ही ऑप्शन सेलिंग जर करताय, ठीक आहे, मिनिमम फंड साईज ठेवून हे करताय, ठीक आहे, चॅटबॉक्स मध्ये जस्ट नंबर ड्रॉप करा. ओके. कारण की बरेचसे क्लायंट आहेत जे ऑलरेडी म्हणजे डिसिप्लिनच्या इश्यू मग बऱ्याचशा लोकांनी अजून स्टार्ट केलं नाही, तर त्या लोकांचा एक डेडिकेटेड ग्रुप आपण काय करणार आहे, बनवणार आहे. तिथं ज्या पोझिशन्स आहेत त्या सगळ्या दिल्या जातील, त्या फक्त काय करायच्या, फॉलो करायच्या. ओके. जास्त काही नाही, जॉब बिंदास करत राहा, काही प्रॉब्लेम येणार नाही. हेच पोझिशन असते, ठीक आहे. जरी मार्केट गॅप अप गॅप डाऊन झालं, ठीक आहे, ही पोझिशन अशी आहे, 1000 पॉईंट गॅप अप झालं, गॅप डाऊन झालं, ओके, तरी सुद्धा काही टेन्शन नाही, ठीक आहे. काय होणार, आपण 3 आठवडे मागे येणार, That's it. त्याच्या बियॉन्ड काय नाही होणार. 3 आठवड्यात ती पोझिशन भरून निघते. बरोबर. आणि 1000 पॉईंट दररोज गॅप अप गॅप डाऊन होते का? वर्षातून एकदा होतो, ठीक आहे. ऍज अ ट्रेडर थिंकिंग काय आहे, 52 आठवड्यामध्ये मी 40 आठवड्यामध्ये पैसे कमवले तरी सुद्धा मला चांगलं आहे, ठीक आहे. चलो. एनी अदर क्वेश्चन? ही स्ट्रॅटेजी सगळ्यांना कळाली तर ही पण बंद होईल. येस, डेफिनेटली बंद होईल.
म्हणून लवकर शिकून वापरायला चालू करा. मग त्यावेळेला नवीन काहीतरी येतं. ओके. मार्केट हे डायनेमिक्स, म्हणजे मार्केटला स्वतःचा एक इंटेलिजन्स आहे आणि अडॅप्ट टू मार्केट असतं. त्यामुळे आपल्याला वेळेवरती, ठीक आहे, अपडेट होणं गरजेचं असतं. ठीक आहे. प्रो ट्रेडिंगला पण होणार आहे का? येस, प्रो ट्रेडिंगला पण होणार आहे. ठीक आहे. नंबर ड्रॉप करा चॅट बॉक्स मध्ये फॉर प्रो ट्रेडिंग. ठीक आहे, करू शकता. ठीक आहे. ऑलरेडी बरेचसे चालू आहेत. ठीक आहे. मागच्या मंथ मध्ये बघा 1000 पॉईंट गॅप डाऊन झालं होतं. ठीक आहे. ऑप्शन सेलिंग मंथली कॅलेंडर जे आहे, ठीक आहे, नोव्हेंबर पासून आतापर्यंत, म्हणजे ज्यावेळेपासून आम्ही ओव्हरनाईट स्टार्ट केलं, एकही महिना लॉस मध्ये नाहीये. ठीक आहे. इनफॅक्ट जर तुम्ही बघताय तर मी तुम्हाला हे दाखवतो. हे बघा. ही डेली टाइम फ्रेम आहे. ओके. डेली टाइम फ्रेमला बघा, हा गॅप डाऊन, ओके, पोझिशन घेतली, नेक्स्ट डे गॅप डाऊन झाला 1000 पॉईंटचं. ओके. तरी सुद्धा हा महिना काय झाला, आपण प्रॉफिटेबल केलं. ठीक आहे. कमवले नाही जास्त ह्याच्यामध्ये, पण प्रॉफिटेबल नाही तर लॉस मेकिंग पण नाहीये. हा सस्टेन होतं तर सगळे होत. ठीक आहे. ओके. सर रिस्क रिवॉर्ड किती असला पाहिजे? रिस्क रिवॉर्ड जो आहे हा मिनिमम 1:2 ठेवायचा आहे. ठीक आहे. जर डायरेक्शनल करताय, बाईंग सेलिंग काही असू दे. आणि अॅक्युरेसी 50-60% इज गुड इनफ. भीती वाटते आता ट्रेड करायला. ठीक आहे. भीती का वाटते? काय रिझन आहे? कशामुळे झालं? लॉसेस झाले त्यामुळे भीती वाटत असणार आहे. ठीक आहे. स्टार्ट विथ पेपर ट्रेडिंग. पेपर ट्रेडिंग पहिल्यांदा करून, ठीक आहे, पहिल्यांदा एक तर एक चांगली स्ट्रॅटेजी निवडा, त्याच्यावरती चांगलं प्रॅक्टिस करा. त्यानंतर ठीक आहे. चलो, एनी अदर क्वेश्चन्स, काही विचारायचं आहे अबाउट दिस? ठीक आहे. काही उदाहरण आणखीन घेऊ शकतोय का? अं, हा, घेऊ शकतोय. आणखीन काही उदाहरण घ्यायचे आहेत का? येस, नो मला सांगा चॅट बॉक्सला. 10 मिनिटांमध्ये घेऊ शकतो. ठीक आहे. चलो. चलो, बँक निफ्टीचा आपण काय करूया बघूया. इंडिकेटर डिलीट केला, बार रिप्ले ऑन केला. चला जरा असं मागं जाऊ आणखीन. इथपर्यंत आपण आलतो. चलो, आता बघा. गॅप डाऊन खाली झालं वाटतं. ओके. हे पहिली कॅन्डल इथं आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. वेट करूया, जरासं स्ट्रक्चर बनवू दे. बऱ्यापैकी ठीक आहे. अजून पाहिजे तसं स्ट्रक्चर नाहीये. जरा कॉन्फिडन्स येऊ दे तिथं. लोक सगळे जास्त. ठीक आहे. आता हा बघा, हा बऱ्यापैकी एक चांगला आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळतोय इथे. की आता इथे काय झालेलं आहे, हा झालेला आहे, पण स्टॉप लॉस आपला खूप मोठा होईल.
त्यामुळे आपण हा जाऊ शकतो एक दोन कॅन्डल वरती, पण स्टॉप लॉस आणि रिस्क रिवॉर्ड मॅनेज नाही होणार. त्याचं आपण याच्यामध्ये अवॉइड करू. मोठी कॅन्डल नको, आपल्याला छोटी कॅन्डल बघायची आहे. तर इथं बरेचसे लोक काय झालेले आहेत, त्यांना ते रिट्रेसमेंटची वाट बघतायत इथं. ओके. आणि आता काय करणार तो, ते स्टॉप लॉस ठेवणार इथं. आणि आपल्याला तेच बघायचं आहे की कधी होतोय. चलो ठीक आहे. आता इथं काय झाला होता, त्यांचा स्टॉप लॉस झाला होता. ठीक आहे. त्या पद्धतीनं इथे एक थोडासा मला इथं स्ट्रक्चर मिळते. मी छोटासा स्टॉप लॉस ठेवणार इथे या लेवलचा. आणि इथंपर्यंत आपलं टार्गेट 1:2 और 1:3च. ठीक आहे. रिजेक्शन बघूया आपल्याला किती सक्सेस मिळते. एसएल केला आपला. ठीक आहे, नो इश्यू. बघा आता खाली एक ट्रेंड लाईन दिसते अशा पद्धतीनं. ही एक आहे, एका चॅनल मध्ये दिसते आपल्याला. ओके. ओके, गॅप अप झालं. ठीक आहे. आता जर वरती एक बुलिश कॅन्डल मिळाली तर आपण जाऊ ते नाही. ठीक आहे, हे चॅनल बाजूला राहिलं. थोडीशी थांबली आहे, पण फर्स्ट आहे पुल बॅक येऊ दे जरासं आपल्याला. फर्स्ट फॉल मध्ये नाही जायचं. आता बघा, आता इथं बरेचशे लोकांनी काय केलं असणार आहे, हुशार झालेत लोक. त्यामुळे इथं काय करणार आहे, याच्या खाली स्टॉप लॉस ठेवणार इथं. बरोबर. सो आता याच्या वरती जर ब्रेकआउट झाला तर एक चांगला जाऊ शकतोय. ठीक आहे. आणि जर बॉटमला गेला तर आपण अगेन बॉटमला पण घेऊ. आता इथे बघा ब्रेकआउट कसा जातोय. एक कन्सोलिडेट करतोय, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. ठीक आहे. आता हा ब्रेकआउट झालेला आहे, ब्रेकडाऊन झालेला आहे बॉटमला. स्ट्रक्चर चांगलं मिळालं पाहिजे आपल्याला. हे स्ट्रक्चर इथं मिळालं पाहिलं होतं. म्हणजे एंगल्फ कॅन्डल पाहिजे स्ट्रक्चर इन द सेल. अगेन नेक्स्ट डे. जर इथं मिळालं असतं तर एक चांगली पोझिशन होती. खाली किंवा वरती दोन्ही साईडला आपल्याला मिळेल आता.
ठीक आहे, एक इथं आहे आणि एक इथं आहे. ओके. ठीक आहे. आता बघा, एक ब्रेकआउट झाला, व्हॉल्यूम पण आहे चांगला याच्यामध्ये. ठीक आहे. आता इथं आपण काय करू शकतोय, शॉर्ट करू शकतोय. ठीक आहे. छोटासा स्टॉप लॉस ठेवून फक्त कन्फर्मेशन पाहिजे, कन्फर्मेशन कॅन्डल आपल्याला मिळाली तर लगेच. ओके. ठीक आहे. बघा आता झालं. 1:3 झालं, आपलं काम झालं इथे. जिथं जिथं अशा स्पाईक येतील, म्हणजे हे लोकांनी स्टॉप लॉस ठेवले असतील ना, तर स्टॉप लॉस हंट करून येणारी कॅन्डल पकडायची आपल्याला. आणि ती आरामशीर आपल्याला काय करते, 1:3 पर्यंत देते. ओके. आता अगेन बॉटमला पण आपण बघूया मिळते का. एका याला एकदाच. ठीक आहे, दुसऱ्या वेळेस चालत नाही ते. नेक्स्ट डे. ठीक आहे. आता जर इथं काहीतरी आपल्याला स्ट्रक्चर मिळालं, ओके, तर आपण बुलिश ट्रेड बघणार. ओके, बुलिश ट्रेड बघा आता इथं झालाय लॉंग ट्रेड. ठीक आहे. स्टॉप लॉस जरासा मोठा आहे इथं, तर टार्गेट आपण 1:2 पर्यंत ठेवूया. जरासा वेळ लागेल याला. अरे झालं. अमेझिंग आहे. ये है मिनट ऑफ जिंदगी. ठीक आहे. वेट केलं पाहिजे. येस. विदाउट वेट काही नाही मिळणार. ठीक आहे. चलो. सो थँक्यू सो मच. येस, तुमचा नंबर ड्रॉप करा. आमची टीम कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला. ओके. ठीक आहे. एनी अदर क्वेश्चन. ठीक आहे. चलो. सो थँक्यू सो मच. सी यू इन नेक्स्ट सेशन. ओके. बाय. याचं रेकॉर्डिंग भेटेल, युट्यूबला अपलोड होईल उद्या.